तयार झालंय आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण। व्हेज नॉनव्हेज दोन्ही भाज्या चविष्ट होतात, करून बघा। आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवते कांदा खोबऱ्याचं वाटण। तर त्यासाठी लागणारं साहित्य, इकडे कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे, मोठा अर्धा नारळ होता त्याची अर्धी वाटी मी घेतलेली आहे, लसूण पाकळ्या आहेत, धणे, लसणा एवढंच आपल्याला अद्रक घ्यायचं आहे आणि एक चमचाभर तीळ आणि चमचाभर धणे। धण्याच्या ऐवजी तुम्ही कोथिंबीर घेऊ शकता, पण कोथिंबीरीचं जास्त दिवस टिकत नाही म्हणून मी धणे घेते। माझं वाटण कमीत कमी 8 दिवस टिकतं, म्हणजे 8 दिवसासाठीच मी काढते। तर आपण आता बनवायला सुरुवात करूया। आता इकडे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। आता घालूया पहिल्यांदा खोबरं। कांदा आणि खोबरं संगतीच घालूया आणि छान खरपूस भाजून घ्यायचं। कांदा खोबरं मी एकत्रच घातलेलं आहे। आता थोडंसं त्याच्यावरती तेल घालूया, थोडंसं घालायचं म्हणजे ते खाली चिकटणार नाही आणि तेलामुळे एक छान चव येते। आता हे आपण खरपूस भाजून घेऊया। आता कांदा आणि खोबरं छान भाजून झालेलं आहे। लगेच घालते मी आलं आणि लसूण, हेही छान भाजून घ्यायचं। बरेच जण वाटण भाजताना लसूण आणि अद्रक कच्चच घालतात, तर तसं न करता तुम्ही हे असं भाजून घातलात ना तर वाटणाला खूप छान चव येते। तेव्हा आलं लसूण ही भाजून घेत जावा। आता आलं लसूण ही छान परतून झालेलं आहे। आता सगळ्यात शेवटी धणे आणि तीळ घालूया आणि मंद आचेवरती भाजून घेऊया, कारण तीळ बारीक असतात, लगेच करपू शकतात, म्हणून सगळ्यात शेवटी घालायचे। आणि तीळ आणि धण्यामुळे वाटणाला एवढी छान चव येते ना, मस्त एकदम। आणि हे वाटण तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्हीसाठी वापरू शकता। मी उसळी, माझ्याकडे कडधान्याच्या उसळी असतात आणि नॉनव्हेजही असतं, तर मी हे वाटण काढून ठेवते। आता हे वाटण मला जास्त दिवस नाही टिकणार आहे, 1-2च दिवस जाईल, पण एकदम मी 8 दिवसाचं काढते एरवी आणि छान होतं। तुम्हीही करून बघा। आत्ता आपलं सगळं साहित्य खरपूस भाजून झालेलं आहे। मी गॅस बंद करते आणि थंड करून घेते। थंड केल्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे, एकदम बारीक वाटून घेते। वाटताना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं होतं, त्यामुळं ते बॅटर मऊ होतं। असं जरी ठेवलं तरी चालतं, पण मी थोडंसं पाणी घालून ते बारीक केलेलं आहे।